भावानो हा व्हिडिओ बनवण्याचं मेन म्हणजे कारण म्हणजे जी बाहेरची लोक आमच्या गावावर जळतात की नाही त्यांच्यासाठी माळा पुढे सगळ्यात पुढे सप्लायची. आणि भावानो आतापर्यंत ही व्हिडिओ जिने बघितला आहे त्यांनी सगळ्यांनी लाईक ठोका. काय बघता रे ए लाचार धाडधूड. आणि भावानो आपल्या म्हणजे आता तुम्ही म्हणजे आमचा यो व्हिडिओ आम्ही गावातल्यानी काय बघायचा आम्ही आमचं गाव आम्ही बघितलेलं नाही का. अरे भाई तुमच्यासाठी व्हिडिओ नाही यो बाहेरच्या लोकांच्यासाठी आहे. तुम्ही पुढे पाठवा बाहेरची लोक बघू देत आपल्या गावाचा व्ह्यू आणि गावचं म्हणजे आपलं दिलेलं एवढं वैशिष्ट्य गावासाठी दिलेलं वैशिष्ट्य काय रे आपल्या गावाची. आता हे न बलिदान दिलं ते स्वतः. तर काय विषय ना त्यानं दिलं बाबा बलिदान काय विषय नाही गावासाठी आपल्या. आणि असंच तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. वेलकम बॅक. आई घातली थांबा डिप्रेशन मना सांगितली एक आणि म्हणले जा एक. तर भावानो विषय नाही परत एकदा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल भावानो. आणि विषय काय आजचा टॉपिक असणार आहे. आम्ही आले म्हणजे गावातली टॉलेस्ट जेवढं उंच येता येईल म्हणजे आमच्या इथनं वरनं की नाही म्हणजे सगळं गाव दिसते हो. सगळं गाव आजूबाजूची गावं ते सगळं दिसते. आणि काय विषय नाही भावानो. आणि जेवढं तुम्हाला दाखवता येतील तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर चला मग कंटिन्यू ब्लॉग मध्ये. ही एक टाकी आहे आणि इकडे एक पाण्याच्या टाकी आणि अनेक टाक्या टोटली 3 टाक्या आहेत. आणि हे बघा क्लायमेट कसला झाला बघा खतरनाक. आणि 3 राजकुमार घेऊन मी वरती निघाले राणीच्या शोधात. ह्यो राजकुमार लय वांट आहे बघा ह्यो इकडचा. आणि भावानो जरा असं गाव दिसायला लागला असेल तुम्हाला. हे बघा या टप्प्यातलं नाही दिसत. तयार राहा आम्ही दाखवायला तयारच आहे भावानो या व्हिडिओ मध्ये परत एकदा जल्लोषणा 100% भावानो काही विषय नाही. आणि चला मग दाखवतो वेळ करण्यापेक्षा आपण डायरेक्ट दाखवलेलं बरं की नाही. नमस्कार मी निखिल पाटील तुम्ही पाहता ते बी माझा उघडा डोळे पहा नीट. आणि भावानो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी आता दाखवलीच आणि दाखवत पण आहे काही विषय नाही. म्हणजे मेन म्हणजे ही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ही पण पिण्याची पाण्याची टाकी आहे आणि ती पण पिण्याची पाण्याची टाकी आहे. आपापल्या घरात आंघोळ करायची पाणी आम्ही सोडायचं काम करतोय. फक्त तुम्ही आपापल्या घरात आंघोळ करायची काही विषय नाही. तर बघा पाऊस पण आला भावानो. एवढं कसलं वाटायला हार्ड म्हणजे आमच्या गावात एवढं भारी वाटायला म्हणजे वातावरण आहे की नाही भावानो तुम्हाला सांगण्याच्या पलीकडे विषय डायरेक्ट. क्लायमेट तर असला खतरनाक झाला की नाही भावानो म्हणजे तुम्हाला म्हणजे सांगण्याच्या आणि बोलण्याच्या पलीकडे व्ह्यू दिसालाय. तुम्ही आता म्हणजे मोबाईल मध्ये बघाला पण रिअल मध्ये तुम्हाला जर व्ह्यू बघायचा असेल तुम्हाला यायला लागणार या टाकीवर. हे बघा या टाकीवर यायला लागणार. इथे एक टाकी बोललेलो मी उभा राहिली. ही एक टाकी आहे आणि ही एक टाकी आहे काय विषय नाही. आणि ही आपली म्हणजे लहान मुलांची नवीन शाळा झाल्या ती एक आहे अकॅडमी. आणि ह्या भावना हे बघा इथं आपलं मंदिर आहे. हे बघा हे दिसलं असेल तुम्हाला हे मंदिर आहे. ही इकडे पलीकडल्या साईडला हे पाटपणाळ येते. ह्या साईडला इकडे कावरवाडी येत्या पण ती दिसणं झाल्या. हा बघा इथं दिसते बघा थोडं. हा ही इकडे कावरवाडी येत्या. आणि मेन म्हणजे भावानो या साईडला जर तुम्ही आला या साईडला मग ह्या साईडला इकडं म्हणजे विशाळगडला ते जाते. हा मेन रोड डायरेक्टली बरकी वॉटरफॉल तिकडे जाते. ह्या साईडला येते. इथं म्हणजे इथं पेंडागळे आहे बघा हे दिसते तुम्हाला. हे सौर पॅनल बसवल्यात म्हणजे इथं टॉपचा विषय लेनचा. इथनं गेलं की नाही बघा इकडे बॅक साईडला ह्याच्या बॅक साईडला हे डोंगर दिसाला. ह्याच्या बॅक साईडला म्हणजे ह्याच्या सेंटरला बरोबर इथं मध्ये इथं बरोबर मध्ये नांदार डॅम येते. तुम्ही कधीतरी पार्टी करायला वगैरे आला असेल तर काही विषय नाही. ह्या साईडला पलीकडं कोतोली नांदगाव नांदारी ते ह्या साईडला येते.
हे तीन बंदर इथं थांबल्यात बघा हे. बुरामत सुनो, बुरामत कोहो, बुरामत छू. तर काय विषय ना भावानो, या साईडला म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडं कुठली वाडी तरी ती देसाळवाडी त्या, आणि ही इकडं आपली म्हणजे गावं येतात, खेडेगाव ते काय विषय नाही बघा. ही इकडं बांद्रेवाडी येत्या इथं पलीकडं बघा. म्हणजे ही दिसायला छोटी छोटी घरं, ही बांद्रेवाडी येत्या इथं परत. काय विषय नाही. हे असं आमचं म्हणजे असं रम्य वातावरणात बसलेलं आमचं हे छोटंसं असं गाव. कासारी नदी बघा, कासारी नदी दाखवू का तुम्हाला? कासारी नदीच्या खोऱ्यात आमचं गाव बसले भावना बघा. इथे ही जी झाडं दिसायलेत की नाही, ते कासारी नदी तिथनं जात्या डायरेक्ट खाली. म्हणजे पुराचं पाणी जे येते ते बघा, हे एवढ्या भागात असते बघा. इकडून असं हे मी बोट दाखवली की नाही, ह्या रूटला सगळीकडे पाणी असते. हे जो रोड आहे, ही जर झाडं दिसायलेत तुम्हाला, ही मेन रोडची, हे मेन रोड आहे. ह्या मेन रोडला पण पाणी असते, म्हणजे असं आडवं. म्हणजे पुराचं पाणी कुठंपर्यंत येते बघा. पण एवढं भावा ना आमचं गाव एवढं भारी आहे की नाही, काय विषय नाही. आता तुम्हाला सांगण्याच्या पलीकडे आहे सगळं. चढावरती या लागते, म्हणजे तुम्हाला सगळं व्ह्यू ते दिसते बघा. एवढं चढून यायला लागते वरती. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण गाव दिसाले. इथं आम्ही खाली आता टाकीवरती होतो, इथं परशा यायला लागले. आणि हे बघा, हे आमचं गाव दिसते तुम्हाला. व्ह्यू पण आज खतरनाक झाला भावानो. वरती स्काय पण आले आणि ब्लॉग मध्ये कॅप्चर पण झाले. तर काय विषय ना भावानो, तुम्ही बघत आहे तर बघतच राहा. तुम्ही जे व्हिडिओ बघता, आपलं व्हिडिओ ते बघता, म्हणजे तुम्ही ब्लॉगचा जे एन्जॉय घेताय तो एन्जॉय घ्या. आम्ही काय नाही म्हणत नाही तुला. थांब जरा आलो जाऊ 2 मिनिटं. आणि विषय काय माहिती आहे, तुम्ही बघताय व्हिडिओला खाली लाईकचं ऑप्शन असते आणि सबस्क्राईबचं बटन असते, ते क्लिक करत जावं कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट अपडेट ते लगेच मिळून जाईल. तर काय विषय ना, पाऊस पण आला भावानं जोरात. बॅक साईडला तुम्ही बघताय ना. आणि आम्ही पण जातो आता खालच्या साईडला, म्हणजे शाळेत जातो. आणि तिथून तुम्हाला काय दाखवायला येतील ते दाखवतो. भावानं पाऊस आलाय जोरात आणि ही 3 जण इथं थांबल्यात आणि चेष्टा करायला एकमेकाची. मी काय म्हणजे पावसात थांबलोय तुमच्यासाठी व्हिडिओ द्यायला म्हणजे काय इजी शेअर चालू करा देतो. अरे गेला हेलो, तू मुझसे प्यार करती है या नहीं, ये पहले बता. हेलो, ये रस्ते अपनी, ये गलियां अपनी. उमेदवार आमचा आज हे पळते का इंसान, हे सगळीकडनं पळते. साम्राज्यम तुडुम तुम तुम तळ्याव. अरे वर डोक्याला लागेल. 2000 years later. तुम्हाला मी वरनं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवले, कारण की आता पाऊस पण यायलाय जोरात. हे बघा पूर्ण गावावरती आहे बघा, पूर्ण तुम्हाला दिसून येईल बॅक साईडला पाऊस यायलाय जोरात. आणि पडचिल. आणि पाऊस आल्यामुळे आम्ही जातो खाली. हे बघा इथं आमची हायस्कूल शाळा आहे. हे बघा हायस्कूल शाळेत जातो आणि तिथं तुम्हाला मी तिथं जाऊन बाकीचा व्हिडिओ कम्प्लीट करूया. आणि हे बघा या स्कूलच्या ग्राउंड आहे समोरचं, ही आपली शाळा आहे. आणि इथून पुढं आमचं गाव दिसते. दंबले भावानं फोपसा फगला. दाखवला आहे. आणि आता तुम्हाला म्हणजे गावाच्या सेंटरला जाऊन जे उंच घर आहे आमच्या गावातलं, तिथं जाऊन त्याचं पण बांधकाम चालू आहे त्या घराचं. आणि तिथं जाऊन पण तुम्हाला मी तिथनं आमचं गाव दाखवतो. म्हणजे आजूबाजूची गावं जराशी स्पष्ट दिसतात. तिथनं तुम्हाला अजून क्लिअर दाखवतो. तर व्हिडिओमध्ये
हे बघा ह्या घराच्या वरनं आम्ही तुम्हाला दाखवतो आता. तर आम्ही आता जाणार वर. तर भावानो परत एकदा तुम्हाला जवळनं एकदम फरकीमध्ये व्ह्यू दाखवतो गावात आमच्या. हे बघा आत्ता आपण की नाही, हे बघा आता आपण इथं होतो वरती आणि आता आपण खाली आले गावात. हे बघा गाव आमचं कसा आहे टॉपचा इशे एकदम. हे बघा हे मौसम की बारिश उया. भावानं हे कसलं गाव आहे बघा आमचं खतरनाक. इथनं तुम्हाला सगळा व्ह्यू दिसत असेल आता प्रॉपर. हे जास्त घर हायटेड झाल्यामुळे पूर्ण गाव दिसते भावानं तुम्हाला. हे गिर जाईंगा रे. टॉपचा विषय आता तुम्हाला दिसते बघा याच्यामध्ये. हे बघा हे आहे पाटपन्हाळ, ही कावरवाडी. ह्या डोंगराचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगत झालं तर म्हणजे वैशिष्ट्य नाही सोडा, पण आपलं पन्हाळगड पहिल्यांदा बांधायचं ते इथं ठरलेलं बांधायचं, पण ते कॅन्सल झालं काहीतरी कारणास्तव म्हणून. काहीतरी काय मला काय एवढं माहीत नाही. तर मी तुम्हाला जेवढं माहीत होतं तेवढं सांगितलं. ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्या. टॉपचा विषय भावना एकदम. कॅमेऱ्यावरती पाऊस पडाला भावना. पाऊस पण आल्यावर नाही बघा, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. स्काय मंदिर आहे आणि इथून इकडं आल्यानंतर पाऊस जास्त आला भावनो. इथून इकडं सुतारा गल्ली आहे. इथून इकडं आल्यानंतर भावनो डायरेक्टली मग दाखवतो तुम्हाला. हे बघा ही आपली गल्ली आहे आणि इथून इकडं आपली गल्ली लागते पूर्ण. पाऊस आला भावनो मोठा. तर चला जातो मी आत, काय विषयच नाही. म्हणजे जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवले. आणि आता जेवढं उंच ठिकाणावरनं दाखवता येईल आपलं गाव तेवढं सगळं गाव दाखवले. एवढंच आपलं गाव आहे. जेवढं पसरले गाव ह्या साईडला वाडी ते नाही ते म्हणजे दाखवून इकडे भीत आहे बुवा. आणि मेन म्हणजे ही इकडे या साईडला जे म्हणजे दिसत नाही कॅमेरात ते आता दिसत नाही, त्याला मी काय करू शकत नाही. आणि जे वरती होतं वरती जाऊन ते दाखवलं ते सगळं तुम्ही बघितलं आहे. आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असंच व्हिडिओला सपोर्ट करत राहा. खाली सबस्क्राईब बटनचा ऑप्शन आहे, तिथं दाबून सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याजवळ पोहोचून जाईल. आणि खाली बेल आयकॉन ऑप्शन आहे, म्हणजे ते सगळे नंतरच्या गोष्टी आहेत त्या नंतर बघू. पण भावना पहिल्यांदा तुम्ही इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा आणि इथं पण सबस्क्राईब करून ठेवा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.